नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपण उभे आहोत आपल्या भक्तीच्या परसबागेमध्ये आणि आपलं हे सुंदर हिरवं पानं असलेलं बेलाचं झाड जे की मध्ये निष्पर्ण झालं होतं. हे पानझडी प्रकारातलं वृक्ष असल्यामुळं दर उन्हाळ्यात त्याची पानं गळतात, परंतु पुन्हा एकदा नव्याने आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी असा अगदी भरपूर पानांनी नटलेला हा वृक्ष. आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्हाला वेगवेगळ्या पानाफुलांचं झाडांचं वेड आहे. आता हे तुम्हाला काही ओळखायला येतं आहे का? बघा काय दिसतंय, काय दिसतंय. हा आहे रानमेवा. खरं तर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हिंडल्यानंतर जागोजागी दिसणारा रानमेवा, जसं की जांभळं असतात, करवंद असतात, तर ही आहेत भोकरं. भोकरं ही अत्यंत चवीला तुरट असतात, थोडीशी काय म्हणू चिकट असतात. कोणी कोणी याला चिकट गोळा म्हणतात. तर अशी ही भोकरं काल मला अगदी भर पुण्यामध्ये सापडली आहेत. जनगणनेच्या कामानिमित्त गेलेले असताना भोकरांनी लगडलेला एक वृक्ष आम्हाला दिसला आणि त्याचा हा सगळा रानमेवा मी घेऊन आली आहे. खरं तर ही फळं उष्णतेसाठी खूप चांगली असतात. म्हणजे शरीरात उष्णता जर झाली असेल तर ही खावीत आणि आपल्या हाडांनासुद्धा जी ऊर्जा हवी असते किंवा हाडांमध्ये आपल्याला जे कॅल्शियम हवं असतं, तर हे कॅल्शियमयुक्त असलेलं हे फळ आहे भोकरं. हे तुम्ही पुन्हा लक्षात ठेवा. त्याची पानं आपण बघतोय जाळीदार शिराविन्यास आहेत. काल तोडून आणली आहेत, आज लगेच ती सुकून गेली आहेत, म्हणून आम्ही व्हिडिओ करायचा हा काय मोह आवरलेला नाही आहे, घाई झाली आहे. काही ही खरं तर किड्याने पण खाल्लेली आहेत. पण असो, एनिवे आपल्याला हा रानमेवा जपता आला पाहिजे. मंडळी जरा आजूबाजूला बघत चला, लक्ष द्या, निसर्गाच्या सानिध्यात राहा, नवनवीन वनस्पतींची, झाडांची, फळांची, फुलांची माहिती घेत राहा, देत राहा. यातून आपण आपल्या ज्ञानाचा आणि आनंदाचा हा जो ठेवा आहे तो चिरंतन ठेवूया, आनंद देऊया, आनंद घेऊया. मस्त राहा, मजेत राहा. धन्यवाद.